नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या बातम्यामागचं अर्थकारण, त्याचे परिणाम आणि आपल्या खिशावर होणारा प्रभाव समजून घेतो. आज जगभरात आर्थिक अस्थिरतेचे मोठे वादळ तयार होत असताना एका बाजूला पश्चिम आशियात वाढता संघर्ष, दुसऱ्या बाजूला आकाशाला भिडणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती, त्यातच सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ, रुपयावर वाढत असलेला दबाव आणि शेअर बाजारातील मोठी घसरण, या सगळ्या घडामोडी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तेल महागलं तर डॉलरची मागणी वाढते, डॉलर महागला तर रुपया कमजोर होतो, रुपया घसरला तर आयात महाग होते आणि आयात महाग झाली तर महागाई वाढते आणि महागाई वाढली की शेअर बाजार हादरतो. म्हणूनच आजचं हे विशेष बुलेटिन केवळ बातम्यांचं नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर येणाऱ्या संभाव्य संकटाचं विश्लेषण आहे. चला सुरुवात करूया. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण होताना दिसत आहे. वाढते कच्च्या तेलाचे दर, सोन्याच्या आयातीतील विक्रमी वाढ आणि विदेश प्रवासासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डॉलर खर्च यामुळे भारताचा परकीय चलनसाठा तणावाखाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचं, विदेश प्रवास कमी करण्याचं आणि इंधन बचतीवर भर देण्याचं आवाहन केलं आहे. हे आव्हान फक्त भावनिक नाही तर थेट भारताच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित आहे. कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला केवळ दागिना म्हणून नव्हे तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिलं जातं. लग्न समारंभात, सण उत्सवात किंवा पारंपरिक बचत यामुळे देशात सोन्याची मागणी ही प्रचंड वाढलेली असते. पण इथेच एक मोठं संकट आहे. भारतामध्ये वापरलं जाणारं बहुतांश सोनं हे परदेशातून आयात केलं जातं. म्हणजे आपण जितकं अधिक सोनं खरेदी करतो तितके अधिक डॉलर देशाबाहेर जातात. एका अहवालानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचं सोन्याचं आयात बिल हे तब्बल 72 अब्ज डॉलर इतकं पोहोचलं होतं. अवघ्या 2 वर्षापूर्वी हेच बिल सुमारे 35 अब्ज डॉलर इतकं होतं. म्हणजे 2 वर्षात सोन्याच्या आयातीवरील खर्च हा जवळपास दुप्पट झाला. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हा पैसा जातो कुठून? तर त्यासाठी वापरला जातो भारताचा परकीय चलनसाठा. परकीय चलनसाठा म्हणजे देशाकडे असलेला डॉलर आणि इतर विदेशी चलनाचा राखीव निधी. हा निधी म्हणजे आर्थिक संकटाच्या काळातील भारताची सुरक्षा भिंत आहे. या साठ्याचा उपयोग आयात बिल भागवण्यासाठी, रुपयाचं मूल्य स्थिर ठेवण्यासाठी आणि जागतिक आर्थिक धक्क्यांपासून संरक्षणासाठी केला जातो. मात्र जेव्हा तेल, सोनं आणि विदेशी प्रवासांसाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च होतात तेव्हा हा साठा कमी होऊ शकतो. सध्या भारताचा परकीय चलनसाठा सुमारे 691 अब्ज डॉलरपर्यंत घसरल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर हे $100 प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे आयात करतो. यामुळे तेल दर वाढले की भारताचा आयात खर्च हा झपाट्याने वाढतो आणि त्याचा परिणाम फक्त सरकारवर होत नाही तर तो थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. पेट्रोल महाग होतं, डिझेल महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो, खाद्यपदार्थ महाग होतात आणि शेवटी महागाईचा भडका हा उडतो. यामध्ये विदेशी प्रवासांचा देखील मोठा वाटा आहे. भारतीय नागरिक पर्यटन, शिक्षण आणि विविध खर्चांसाठी लिबरलाइज रेमिटन्स स्कीम म्हणजेच LRS अंतर्गत मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च करतात. 2025-26च्या पहिल्या 11 महिन्यात जवळपास 26 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले आहेत. त्यापैकी जवळपास 15 अब्ज डॉलर हे केवळ पर्यटन आणि विदेश प्रवासासाठी खर्च झाले आहेत. म्हणजे देशातून जाणाऱ्या डॉलरपैकी निम्म्याहून अधिक पैसा हा पर्यटनासाठी वापरला जातो. यामुळे रुपयावर दबाव वाढतो, डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. रुपया कमजोर झाला की आयात आणखी महाग होते आणि त्यातून महागाई आणखी वाढते. विशेषतः पेट्रोल, डिझेल, LPG, खाद्यतेल आणि खतांच्या किमतीवर याचा मोठा परिणाम हा पाहायला मिळतो. म्हणूनच सरकार आता नागरिकांनी आयात होणाऱ्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करावं असं आवाहन करत आहे. दरम्यान अर्थतज्ज्ञांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. भारतीय घरांमध्ये हजारो टन सोनं निष्क्रिय स्वरूपात पडलं आहे. जर हेच सोनं गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमद्वारे बँकिंग व्यवस्थेत आणलं तर नव्याने सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. यामुळे डॉलरची बचत होईल, चालू खात्यातील तूट नियंत्रणात राहील आणि परकीय चलनसाठ्यातील दबाव हा कमी होईल. तज्ज्ञांच्या मते सरकारने ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर दागिने कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बाजारात पुन्हा सोन्याची आयात शुल्क वाढू शकतं अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.
मात्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही परिस्थिती गंभीर बनली तर भविष्यात कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात अशी शक्यता देखील आता नाकारता येऊ शकत नाही. एकूणच भारताची अर्थव्यवस्था मजबूत असली तरी बाह्य दबाव वाढत आहे आणि म्हणूनच सोन्याची अनावश्यक खरेदी कमी करणं, विदेश प्रवासात संयम राखणं आणि इंधन बचत करणं हे केवळ वैयक्तिक बचतीचे नव्हे तर राष्ट्रीय आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उचललेले मोठे पाऊल आहे. आता इथेच एक महत्त्वाचा मुद्दा देखील पुढे येतो. जर इंधनाचा वापर कमी करायचा असेल तर त्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र कोणती पावलं उचलत आहे? आणि याच ठिकाणी आता पुन्हा चर्चेत आला आहे वर्क फ्रॉम होम. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तेलाचे दर वाढत आहे आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या इंधन आयातीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केलं आहे. शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, अनावश्यक प्रवास हाताळा आणि कार्यालयीन कामासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय हा स्वीकारा, असं त्यांनी सांगितलं. आणि आता या आव्हानाचा परिणाम कॉर्पोरेट क्षेत्रात दिसू लागला आहे. भारताची IT क्षेत्रातील मोठी कंपनी जोहो कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक श्रीधर वेंबू यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम धोरणाचा विचार करत असल्याचं संकेत दिले आहे. श्रीधर वेंबू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत म्हटले की पंतप्रधानांच्या आव्हानाचं पालन करणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यात कंपनी पूर्णपणे वर्क फ्रॉम ऑफिसकडे वळली होती, मात्र आता पुन्हा वर्क फ्रॉम होमचा पर्याय तपासला जात आहे. त्यांनी डिझेलचा वापर कमी करण्यासाठी विविध उपायांवर काम सुरू असल्याचं देखील स्पष्ट केलं. वेंबू यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याचा देखील उल्लेख केला आहे. इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दीर्घकालीन बदल आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या भूमिकेमुळे IT क्षेत्रात पुन्हा रिमोट वर्किंगची चर्चा ही सुरू झाली आहे. कारण कोविडनंतर अनेक कंपन्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवलं होतं. मात्र आता वाढते तेलाचे दर आणि जागतिक अस्थिरता पाहता पुन्हा एकदा घरातून काम करण्याचा पर्याय हा महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः मुंबई, बँगलोर, चेन्नई आणि नोएडासारख्या शहरांमध्ये रोज लाखो कर्मचारी प्रवास करतात. जर या प्रवासात घट झाली तर इंधन बचत होऊ शकते, वाहतूक कोंडी कमी होऊ शकते आणि प्रदूषणावर देखील नियंत्रण मिळू शकतं. मात्र याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. कार्यालय परिसरातील छोटे विक्रेते, कॅन्टीन कर्मचारी, ड्रायव्हर्स आणि सपोर्ट स्टाफ यांच्यावर परिणाम होऊ शकतो. यावर प्रतिक्रिया देताना श्रीधर वेंबू यांनी सांगितलं की कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गरज पडल्यास पुन्हा सामाजिक उपक्रम राबवले जातील आणि मदत देखील केली जाईल. एकंदरीत इंधन बचत आता केवळ सरकारी घोषणा राहिलेली नाही तर ती कॉर्पोरेट धोरणाचा भाग बनताना दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की तेलाचे दर इतके का वाढत आहे? तर त्यामागे आहे अमेरिका आणि इराणमधील वाढत चाललेला संघर्ष. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ ही झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चांमध्ये अनिश्चितता कायम असल्याने तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती ही वाढली आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे $105 पर्यंत पोहोचली, तर अमेरिकन WTI जवळपास $99 प्रति बॅरलपर्यंत पोहोचलं. सोमवारी ही दोन्ही निर्देशांकात जवळपास 2.8% वाढ ही नोंदवली गेली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शांतता प्रक्रिया अत्यंत नाजूक स्थितीत असल्याचं सांगितल्यानंतर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली आहे. इराणने अमेरिकेच्या काही अटींचा विरोध केला. विशेषतः तेल निर्यात आणि निर्बंध हटवण्याच्या मुद्द्यावर मोठे मतभेद कायम आहे. या तणावाचा सर्वाधिक परिणाम होर्मुझ समुद्रधुनीवर होत आहे. जवळपास 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहतूक केले जाते. म्हणजेच या मार्गात कोणताही अडथळा निर्माण झाला तर संपूर्ण जगातील तेल पुरवठा हा विस्कळीत होऊ शकतो. यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विश्लेषकांच्या मते जर अमेरिका इराण यांच्या चर्चेत प्रगती झाली नाही तर ब्रेंट क्रूड $115 प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतं आणि जर तणाव कमी झाला तर तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट ही होऊ शकते. दरम्यान ओपेक देशांचं उत्पादन देखील 2 दशकांतील निच्चांक स्तरावर पोहोचल्याचं समोर आलं आहे. पुरवठा कमी, मागणी स्थिर आणि त्यात भूराजकीय तणाव यामुळे बाजारात अतिरिक्त दबाव हा निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशावर प्रभावीपणे जाणून येतो. तेल महागलं की पेट्रोल डिझेल महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो आणि शेवटी महागाई वाढते. आता या वाढत्या तणावाचा परिणाम फक्त तेलावरच नाही तर सोनं आणि चांदी यांच्या बाजारावर देखील दिसून येत आहे. जागतिक अस्थिरता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि त्यामध्ये सर्वात मोठा पर्याय असतो सोनं. देशातील सराफा बाजारात 12 मे 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, अमेरिका इराण तणाव
आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेपूर्वीची सावध भूमिका यामुळे मौल्यवान धातूंमध्ये तेजी ही कायम आहे. MCX वर सोन्याचा दर हा 1,54,000 प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर चांदीने देखील मोठी उसळी घेत 2,75,000 या पुढे झेप घेतली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,52,130 प्रति 10 ग्रॅम. 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,39,450 रुपये प्रति 10 ग्राम. तर 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,14,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर नोंदवला गेला. चांदीच्या दरात देखील विक्रमी वाढ ही नोंदवली गेली आहे. यामागे औद्योगिक कारण हे महत्त्वाचं आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना काही काळ सोन्याची अनावश्यक खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र विवाह हंगाम, सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढती मागणी यामुळे बाजारात सोन्याची खरेदी अजूनही मजबूत आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काही दिवसात अमेरिकेतील महागाईचे आकडे, डॉलरची स्थिती आणि मध्य पूर्वेतील परिस्थिती यावर सोनं आणि चांदी या बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. आता या सगळ्या घडामोडीचा परिणाम थेट दिसला तो भारतीय शेअर बाजारावर. तेलाचे वाढते दर, रुपयावरील दबाव आणि जागतिक अनिश्चितता यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,000 अंकाहून अधिक कोसळला, तर निफ्टी 23,650च्या खाली आला. विशेषतः तेल दर $105च्या पुढे गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंताही वाढली. भारत हा मोठा तेल आयातदार देश असल्याने तेल दर वाढले की महागाई वाढण्याची भीती निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो. रुपयाने देखील डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी स्तर गाठला आहे. रुपयातील कमजोरीमुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII ने सातत्याने विक्री करत असल्याने बाजारावर आणखी दबाव हा निर्माण झाला आहे. विशेषतः IT क्षेत्राला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. इन्फोसिस, TCS, HCL टेक यासारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 5% जास्त घसरले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वेगवान बदल आणि पारंपरिक IT सेवांवर येणारा दबाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती आणखी वाढली आहे. यामुळे IT निर्देशांक सुमारे 3% कोसळला. मात्र दुसरीकडे तेल आणि ऊर्जा क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ ही पाहायला मिळाली. ONGC आणि ऑइल इंडियासारख्या कंपन्यांना वाढत्या तेल दराचा फायदा होण्याची शक्यता असल्याने त्या शेअर्समध्ये मोठी खरेदी ही पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते जर अमेरिका-इराण चर्चांमध्ये सकारात्मक प्रगती झाली तर बाजाराला दिलासा मिळू शकतो. मात्र संघर्ष आणखी वाढला तर शेअर बाजारात दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी महागाईचे आकडे, हे रुपयातील हालचाल, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर पुढील बाजाराची दिशा ही ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. जगात कुठेही युद्ध पेटलं किंवा तेल पुरवठ्यावर संकट आलं तरी त्याचा परिणाम भारतातील सामान्य माणसांच्या खिशावर होतो. पेट्रोल महाग होतं, महागाई वाढते, शेअर बाजार कोसळतो, सोनं महाग होतं आणि रुपया कमजोर होतो. म्हणूनच आज भारतासमोर एक मोठं आव्हान आहे, आर्थिक स्थैर्य टिकवण्याचं. सरकारला आयात नियंत्रण, निर्यात वाढ, स्वदेशी उत्पादन आणि ऊर्जा बचतीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांनी देखील जबाबदारीने वागण्याची गरज आहे. अनावश्यक इंधन वापर टाळणं, विदेश प्रवासात संयम राखणं आणि विवेकी गुंतवणूक करणं ही आता केवळ वैयक्तिक गरज राहिलेली नाही, तर देशाच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित बाब बनली आहे. आगामी काही आठवडे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण जागतिक बाजारातील प्रत्येक हालचालीचा परिणाम आता थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक आणि जागतिक घडामोडींच्या विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.